मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला जीवनाचं अंतिम सिक्रेट माहिती आहे का? द ग्रेटेस्ट सिक्रेट. गंमत बघा, आपल्याला जे हवं आहे ना, जीवनामध्ये आपल्याला जे हवं आहे, आपण ते मिळवण्याच्या मागे लागतो. बरोबर आहे ना? प्रत्येक जण त्याला जे हवं आहे त्याच्या मागे लागतो तो. ही एक नॉर्मल आपली समजूत आहे जीवनाची. पण मला एक विलक्षण गोष्ट कळली. ती गोष्ट म्हणजे आपल्याला जे हवं आहे, त्याच्या मागे लागण्याची गरज नाही. आपण अलाइनमेंटमध्ये ज्यावेळेस येतो, त्यावेळेस आपल्याला जे हवं आहे, ते आपल्याकडे आकर्षित होतं. मी काय म्हणतोय बघा, म्हणजे ही एक नॉर्मल समजूत आहे, की पैसे पाहिजेत ना, पैशाच्या मागे लागा. यश पाहिजे, यशाच्या मागे लागा. नाव पाहिजे, नावाच्या मागे लागा. नॉर्मल हेच करतोय माणूस. पण द ग्रेटेस्ट सिक्रेट हे आहे, की माणूस जर अलाइनमेंटमध्ये आला ना, तर ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली माणसाकडे आकर्षित होतात. विलक्षण आहे. हे कळलं एकदा, की आपला जो सगळा स्ट्रगल आहे ना, संघर्ष आहे, तो संघर्षच संपतो. मग उरतं एकच, अलाइनमेंटमध्ये येणं. आणि मित्रांनो, या अलाइनमेंटमध्ये यायचं कसं? ह्याच्यावरच मी एक नवीन पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे लाईफ लेसन्स. लाईफ लेसन्स हे माझं नवीन पुस्तक आहे. हे पुस्तक 16 जानेवारीला मुंबईमध्ये प्रकाशित होईल. सो मुंबईच्या कार्यक्रमामध्ये हे पुस्तक तर मिळेलच आणि 18 जानेवारीच्या सेशनमध्ये पुण्यात हे उपलब्ध होईल आणि त्याच्यानंतर ते ऑब्व्हियसली Amazonवरती जाईल आणि कोणालाही ते डायरेक्टली उपलब्ध होईल. पण अलाइनमेंट म्हणजे काय? अलाइनमेंटमध्ये येणं म्हणजे काय? हे ह्या पुस्तकात मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी त्यातला एक चॅप्टर तुम्हाला वाचून दाखवतो. इंटरेस्टिंग आहे. जर हा विषय तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल, तर 2 मिनिटं काढा आणि हा चॅप्टर ऐका. प्रकरण आहे 20. शीर्षक आहे माझ्याकडे लक्ष द्या ना. माझ्याकडे लक्ष द्या. आपल्यापैकी किती जण आपली ऊर्जा लोकांच्या नजरेत राहण्यात खर्च करतात? एखादं नवीन काम केलं की लगेच लोक काय म्हणतील? हे मनात येतं. एखादी पोस्ट टाकली की त्यावर किती लाइक्स आले हे पाहणं थांबत नाही. कोणीतरी कौतुक केलं की मन फुलतं आणि दुर्लक्ष केलं की मन खट्टू होतं. आपल्याला वाटतं हे तर सामान्य आहे. हे नॉर्मल आहे. पण ही जी सगळी प्रक्रिया आहे ना, ही जी मानसिकता आहे, ह्याला ॲडिक्शन, अटेन्शन ॲडिक्शन म्हणतात. अटेन्शन ॲडिक्शन. एक अतिशय सूक्ष्म पण गिळंकृत करणारी व्यसन वृत्ती. ज्याप्रमाणे मोबाईल सतत नेटवर्क शोधत राहतो आणि त्यामुळं त्याची बॅटरी झपाट्यानं संपते. तसंच जेव्हा आपण सतत बाहेरच्या लक्षासाठी आसुसलेले असतो, तेव्हा आपली आपली आतली बॅटरी अर्थात चैतन्य शक्ती हळू रिकामी होऊ लागते. आपलं मन सतत प्रसन्न राहण्यासाठी बाह्य चार्जिंग स्टेशन शोधत राहतं. कौतुक, मान्यता, लक्ष, स्तुती. पण हे चार्जिंग टिकतच नाही. कारण ते दुसऱ्याच्या हातात असतं. एक दिवस ते मिळतं, दुसऱ्या दिवशी नाही आणि आपण पुन्हा रिकामे. ही अवस्था माणसाला आतून तोडते. कारण जोपर्यंत आपला आनंद दुसऱ्याच्या प्रतिसादावर अवलंबून असतो, तोपर्यंत आपण अंतःसत्तेच्या केंद्रात नसतो. तोपर्यंत आपण अंत 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 अंतःसत्तेच्या केंद्रात नसतो.
आपण दुसऱ्याच्या भावनांच्या हवामानावर जगत असतो. कोणीतरी प्रसन्न असेल तर आपल्यावर ऊन पडतं आणि कोणीतरी नाखुश असेल तर ढग येतात आणि आपण त्यातलं आकाश असल्याचं विसरतो. माणूस अटेन्शन का शोधतो? कारण त्याला प्रेम हवं असतं. पण प्रेम आणि लक्ष यात फरक आहे. प्रेम हे फ्लो आहे, मुक्त आहे, स्वयंस्फूर्त आहे, शांत आहे. तर लक्ष म्हणजे ट्रान्झॅक्शन, एक व्यवहार आहे. मी असं करतो म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. हा व्यवहार जसा जसा खोल जातो तसा माणूस स्वतःला विसरतो. त्याची प्रत्येक कृती, अगदी कपड्यापासून शब्दांपर्यंत, एक अदृश्य आवाज देत असते, कृपया माझ्याकडे लक्ष द्या, मला मान्यता द्या, माझं अस्तित्व ओळखा. पण सत्य हे आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःला पाहत नाही तोपर्यंत जग तुम्हाला खरं पाहू शकत नाही. इमोशनल इंडिपेंडन्स म्हणजे काय? ते म्हणजे स्वतःच्या ऊर्जेवर जगण्याची क्षमता. जेव्हा तुमचं मन दुसऱ्याच्या कौतुकानं उंचावत नाही आणि दुसऱ्याच्या दुर्लक्षानं खचत नाही, तेव्हा तुम्ही स्वयंपूर्ण होता. ती अवस्था म्हणजे चेतनेची खरी प्रगती. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेव्हिड आर हॉकिन्स यांनी मॅप ऑफ कॉन्शियसनेस मध्ये एक सुंदर निरीक्षण केलंय. त्यांनी सांगितलं की चेतनेच्या स्केलवर प्राईड आणि अप्रूव्हल या पातळ्या अजूनही इगो बेस्ड आहेत. पण जेव्हा माणूस ऍक्सेप्टन्स आणि लव्ह या स्तरावर पोचतो तेव्हा त्याला बाह्य मान्यता लागत नाही, तो स्वतःच प्रकाशमान असतो. मी अनेकदा पाहिलंय, काही लोक माझ्याकडे लक्ष द्या म्हणत नाहीत, पण ते वारा बदलतात. त्यांचं अस्तित्व इतकं निशब्द असतं की आपण नकळत त्यांच्याकडे आकर्षित होतो. ते काही मागत नाहीत, म्हणूनच त्यांना सगळं मिळत असतं. त्यांचं लक्ष त्यांच्या केंद्रात असतं, दुसऱ्याच्या नजरेत नव्हे तर स्वतःच्या शुद्ध अस्तित्वात. हेच प्रेझेन्स आहे, प्रेझेन्स ऑफ कॉन्शियसनेस. एका विद्यार्थ्याने एकदा आपल्या गुरुंना विचारलं, गुरुजी, मी सगळ्यांसाठी काहीतरी करतो, तरीही कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही. गुरुनी हसत विचारलं, तू करतोस लक्ष मिळवण्यासाठी की करणं त्यात आनंद आहे म्हणून? गुरुनी हसत विचारलं, तू करतोस लक्ष मिळवण्यासाठी की करणं यात आनंद आहे म्हणून? विद्यार्थी गप्प बसला. गुरुनी सांगितलं, जेव्हा करणं हेच प्रेमाचं रूप बनतं, ऐका, जेव्हा करणं हेच प्रेमाचं रूप बनतं तेव्हा तुला लक्ष मागावं लागत नाही. अस्तित्वाचं अस्तित्वच तुझ्याकडं बघू लागतं. अटेन्शन सीकिंग ही केवळ सवय नाही,